नमस्कार मित्रांनो, बॉम्बे हायकोर्ट भरती 2026साठी जे आपल्या GS आणि GKच्या PYQ नोट्सला तुम्ही जो उत्तम प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पण या नोट्स घेऊन फक्त फायदा नाही आहे, तर त्याचं वाचन देखील करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर या नोट्समध्ये जो काही इम्पॉर्टंट डेटा दिलेला आहे त्याची चांगल्या प्रकारे रिव्हिजन केली पाहिजे. तो डेटा तोंडपाठ केला पाहिजे, तर आणि तरच याचा अतिशय चांगला फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून येईल. तर या व्हिडिओमध्ये आपण 30 ऑक्टोबर 2025 रोजी जो हमाल किंवा शिपाई पदासाठी पेपर झालेला त्या पेपरचे सविस्तर विश्लेषण बघणार आहोत. हे विश्लेषण आपण 3 प्रकारे बघणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याचे उत्तर पाहणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेला आहे तो टॉपिक आपण सविस्तर बघणार आहोत. त्याचबरोबर त्या टॉपिकशी संबंधित इतर ज्या काही घडामोडी आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रश्नांना जे पर्याय दिलेले आहेत आणि जे पर्याय किंवा ज्या पर्यायांवरती पुढे जाऊन तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत किंवा हे पर्याय पुढे जाऊन येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचे उत्तर असणार आहेत, हे देखील आपण इतर जे पर्याय आहेत प्रत्येक प्रश्नातील ते देखील सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असेल. आणि हा जो पेपर झालेला तो सध्याचा शिपाई पदासाठी बॉम्बे हायकोर्टचा लेटेस्ट पेपर आहे, त्यामुळे हाच पॅटर्न फॉलो होण्याची देखील खूप जास्त शक्यता आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, याचा तुम्हाला 100% परीक्षेमध्ये फायदा होईल. चला तर मग सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर हे जे पेनिसिलिन आहे याचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग याने. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की जगातील पहिल्या अँटीबायोटिक्सचा किंवा प्रतिजैविकाचा शोध कोणी लावला? तर त्याचे उत्तर असेल अलेक्झांडर फ्लेमिंग याने. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी जगातील पहिल्या अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविकाचा शोध लावला आणि तेच आहे मग पेनिसिलिन हे. त्यानंतर परीक्षेमध्ये तुम्हाला काही प्रमुख लसी आणि ती कोणत्या संशोधकांनी शोधल्या याच्यावरती प्रश्न विचारला जाईल अगदी याच प्रकारे. मग यामध्ये आपण आपल्या नोट्समधील एक तक्ता घेतलेला आहे. यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या लसी आणि त्याचे संशोधक हे आपण बघूया. तर देवीची लस कोणी शोधली? तर देवीची लस शोधलेली आहे एडवर्ड जेन्नर यांनी. त्यानंतर रेबीजची लस शोधलेली आहे लुईस पाश्चर यांनी. त्याचबरोबर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की पाश्चरायझेशन या प्रक्रियेचा शोध कोणी लावला? तर त्याचे उत्तर देखील असेल लुईस पाश्चर हे. त्यानंतर BCGची लस कोणी शोधली? तर कॅमेल्ट आणि युग्रीन यांनी BCGची लस शोधली. पोलिओची लस कोणी शोधली असा प्रश्न विचारला जाईल, तर याचे उत्तर असेल जोनास साल्क यांनी. ही जी पोलिओची लस आहे ती IPV या प्रकारातील आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, IPV प्रकारातील लस शोधलेली आहे साल्क यांनी. तर तोंडावाटी देण्यात येणारी म्हणजे ओरल जी लस देण्यात येते ती शोधलेली आहे अल्बर्ट साबिन यांनी. त्यानंतर प्लेग आणि कॉलराची लस कोणी शोधली? तर वाल्डेमार हापकिन यांनी. गोवरची लस कोणी शोधली? तर जॉन एंडर्स यांनी. आणि हिपॅटायटिस Bची लस कोणी शोधली? तर बारूच ब्लमबर्ग यांनी. आता ज्यांच्याजवळ नोट्स आहेत त्यांनी लक्षात घ्या की ही देवीची लस, रेबीजची लस, पोलिओच्या लसी याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे या तोंडपाठच असल्या पाहिजेत लसी आणि त्याचे संशोधक. प्रश्न क्रमांक दुसरा, आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम कुठे आहे? तर आचार्य विनोबा भावे यांच्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात. तर यांचा जो आश्रम आहे तो आहे पवनार आश्रम. आणि तो कोणत्या ठिकाणी आहे? तर तो आहे वर्धा या ठिकाणी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्याबद्दल अधिक माहिती काय विचारली जाते पेपरमध्ये? तर हा जो आश्रम आहे तो कोणत्या नदीच्या काठी वसलेला आहे असा प्रश्न विचारला जातो. तर हा पवनार आश्रम धाम या नदीच्या काठी वसलेला आहे. त्यामुळे ही नदी लक्षात ठेवा. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भूदान चळवळीचे प्रमुख केंद्र हा कोणता आश्रम होता? तर आचार्य विनोबा भावे यांचा पवनार आश्रम हा भूदान चळवळीचा प्रमुख केंद्र होता. आता इतर जे पर्याय दिलेले आहेत ते देखील बघूया, त्याच्यावरती देखील पुढे जाऊन प्रश्न अपेक्षित आहेत. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की 1936 पासून महात्मा गांधीजींचे मुख्य निवासस्थान असलेला महाराष्ट्रामधील आश्रम कोणता आहे? तर त्या आश्रमाचे नाव आहे सेवाग्राम आश्रम वर्धा या ठिकाणचा.
त्यामुळे हा आश्रम आणि त्याचे ठिकाण लक्षात ठेवा, जो महात्मा गांधी यांच्याशी संबंधित आहे आणि तो आहे महाराष्ट्रामधला. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की आनंदवन आश्रम हा कोणत्या जिल्ह्यात आहे, तर तो आहे चंद्रपूर या जिल्ह्यातील. त्यानंतर हा कोणाचा आश्रम आहे किंवा कोणाशी संबंधित आहे, तर हा आश्रम आहे बाबा आमटे यांचा आणि तो त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी उभारलेला आहे. त्यामुळे हा देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आश्रम आहे. आणि त्यानंतर हा जो साबरमती आश्रम आहे गुजरात राज्यातील, तो आश्रम महात्मा गांधीजींनी जेव्हा भारतात आले त्यानंतर स्थापन केलेला पहिला मोठा आश्रम आहे. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो की तो कोणत्या राज्यातील आहे, तर तो आहे गुजरात या राज्यातील. त्यानंतर दांडी यात्रा देखील या साबरमती आश्रमापासूनच सुरू करण्यात आलेली, त्यामुळे तो देखील प्रश्न येथे विचारला जातो, त्यामुळे ते देखील लक्षात ठेवा. आता हा प्रश्न आचार्य विनोबा भावे यांच्याशी संबंधित आहे, त्यामुळे त्यांच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर ते प्रमुख समाजसुधारक देखील आहेत महाराष्ट्रातील, त्यामुळे त्यांच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की 1940 साली महात्मा गांधीजींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची नियुक्ती केली किंवा नेमणूक केली किंवा कोणाला निवडले, तर त्याचे उत्तर असेल आचार्य विनोबा भावे हे. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की पहिल्या रेमन मॅक्सेस पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले, तर याचे देखील उत्तर आहे आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत की ज्यांना रेमन मॅक्सेस हा अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले 1958 साली. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की ही जी भूदान चळवळ आहे याची मुख्य घोषणा काय होती, तर सबभूमी गोपालकी, म्हणजेच ही सर्व जी जमीन आहे ती देवाची आहे, आणि जय जगत या दोन या प्रमुख घोषणा होता की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो भूदान चळवळीशी संबंधित. तर ही सर्व इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3, शिवरायांची राजधानी कोणती होती, तर आपल्याला माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी होती रायगड ही, आणि याच ठिकाणी शिवराज्याभिषेक देखील पार पडलेला होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्याचबरोबर परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती. आता जर पहिली राजधानी असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर असेल राजगड हे. राजगड ही पहिली राजधानी आहे आणि त्याच्यानंतर मग स्वराज्याचा अभिषेक झाल्यानंतर मग ही दुसरी राजधानी म्हणून रायगड निवडण्यात आलेली आहे. हीच प्रमुख राजधानी नंतर मान्य केली जाते. त्यामुळे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित अशा प्रकारचे बेसिक स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातील आणि याची संबंधित महत्त्वाची माहिती आपण पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये कव्हर केलेली आहे, त्यामुळे इथे मी याच्यावरती जास्त वेळ देत नाही आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या. तर परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल की जो महिलांशी संबंधित असेल, आणि पहिल्या महिला राज्यपाल होत्या सरोजिनी नायडू या. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता सरोजिनी नायडू यांच्यावरती अजून कोणते प्रश्न येऊ शकतात, तर भारताची कोकिळा किंवा नायटिंगेल ऑफ इंडिया म्हणून कोणाला ओळखले जाते असा प्रश्न विचारला जाईल, तर त्याचे उत्तर आहे सरोजिनी नायडू होय. त्यानंतर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली, तर त्या व्यक्ती देखील आहेत सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष आहेत काँग्रेसच्या, आणि त्यांची निवड कोणत्या अधिवेशनात झालेली, तर ते अधिवेशन आहे कानपूर अधिवेशन. त्यामुळे हे अधिवेशन देखील तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, कारण त्या अधिवेशनाचे नाव देखील विचारले जाते. आता परीक्षेमध्ये भारतातील प्रथम वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्या महिला आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची टेंडन्सी असते, त्यामुळे त्या काही महत्त्वाच्या महिला आपण बघूया. ही यादी खूप मोठी आहे आपल्या नोट्समध्ये, परंतु त्यातील काही महत्त्वाच्या महिला आपण इथे बघणार आहोत की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या, तर त्या होत्या प्रतिभाताई पाटील. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या, त्या होत्या इंदिरा गांधी. भारताच्या पहिला महिला मुख्यमंत्री याच्यावरती खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, हा 100% विचारला जाईल. तर पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या सुचेता कृपलानी या. त्यानंतर
भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या ते आत्ताच आपण पाहिलं, सरोजिनी नायडू. भारताच्या संयुक्त राष्ट्रामध्ये महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून कोणत्या भारतीय महिला होत्या तर त्या होत्या विजयालक्ष्मी पंडित या. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या तर त्या होत्या मीरा कुमारी. या मीरा कुमारींवरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला केंद्रीय मंत्री कोण होत्या तर त्या होत्या राजकुमारी अमृत कौर या. भारताच्या पहिल्या महिला IAS अधिकारी कोण होत्या तर अण्णा राजम मल्होत्रा या. हे नाव लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न तो देखील खूप वेळा विचारलेला आहे की भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या तर त्या होत्या किरण बेदी या. त्यामुळे या सर्व महिला आणि त्या कोणत्या क्षेत्रातून पहिल्यांदाच म्हणून निवडून आलेल्या किंवा नियुक्त झालेल्या आहेत तर ते क्षेत्र देखील लक्षात ठेवा. याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 5, भारताची राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली तर भारताच्या राज्यघटनेची स्वीकृतीची तारीख येथे विचारलेली आहे आणि ती तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया की कोणकोणते प्रश्न विचारले जातात. तर भारताची राज्यघटना स्वीकृती दिन आहे 26 नोव्हेंबर 1949 आणि त्यालाच आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो कारण त्या दिवशी राज्यघटना स्वीकारली. आता दुसरी एक डेट आहे ती आहे 26 जानेवारी 1950 आणि या दिवशी भारताच्या राज्यघटनेचा अंमल चालू झाला म्हणजे अंमलबजावणी सुरू झाली आणि म्हणून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आता येथे 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या. स्वीकृत केली 26 नोव्हेंबर 1949 म्हणून तो संविधान दिन आणि अंमलबजावणी स्टार्ट झाली 26 जानेवारी 1950 म्हणून तो प्रजासत्ताक दिन. तर या दोन्ही गोष्टींमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. याच्यावरती प्रश्न 100% विचारला जातो. आता पुढचा प्रश्न विचारला जातो की भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती कालावधी लागला तर त्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागले. त्यामुळे हा कालावधी पाठ करा. याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर भारताची जी मूळ राज्यघटना होती ती हस्तलिखित राज्यघटना आहे. त्यामुळे ती कोणी लिहिली आपल्या सुंदर हस्ताक्षरामध्ये असा प्रश्न विचारला जातो तर ते आहेत प्रेमबिहारी नारायण रायजादा. त्यामुळे हे नाव तोंडपाठ करा. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर ही जी राज्यघटना लिहिली प्रेमबिहारी यांनी त्याच्यावरती चित्ररूप सजावट करण्याची कार्य कोणी केली तर शांतिनिकेतनचे नंदलाल बोस आणि त्यांचे विद्यार्थी किंवा सहकाऱ्यांनी मिळून ही जी लिखित राज्यघटना आहे त्याच्यावरती चित्ररूप सजावट केली. त्यामुळे नंदलाल बोस देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन ती म्हणजे घटनेवरती क्रमवार जर आपण पाहिलं तर पहिल्या नंबरची सही कोणाची आहे तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सही 1 नंबरला आहे आणि सर्वात शेवटची सही कोणती आहे तर ती आहे फिरोज गांधी यांची. त्यामुळे क्रमानुसारच्या सहीवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही नावे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते तर महाराष्ट्रावरती अशा स्वरूपाचे प्रश्न 100% विचारले जातील आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता या पर्यायांसंबंधित आणि चव्हाण साहेबांसंबंधित अजून कोणते प्रश्न येऊ शकतात ते आपण बघूया. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर त्याचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र कोणते आहे तर त्या आत्मचरित्राचे नाव आहे कृष्णकाठ किंवा कृष्णकाठ हे पुस्तक कोणाचे आहे असा प्रश्न विचारला जातो तर त्याचे उत्तर असेल यशवंतराव चव्हाण हे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन विचारला जाईल की महाराष्ट्राचे सर्वाधिक काळासाठी मुख्यमंत्रीपद कोणी भूषवलेले आहे तर त्याचे उत्तर आहे वसंतराव नाईक हे. त्यांनी जवळपास 11 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले आहे. त्याचबरोबर अजून एक प्रश्न त्यांच्यावरती विचारला जातो की महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखलं जातं तर त्याचे उत्तर देखील वसंतराव नाईक हेच असेल. त्यानंतर मारोतराव कन्नमवार जे पर्यायामध्ये नाव दिलेले आहे ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते. म्हणजे यशवंतराव चव्हाणानंतर काही काळ मारोतराव कन्नमवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो परीक्षेत की महाराष्ट्राचे पाण्याचे इंजिनियर किंवा महाराष्ट्राच्या
पाण्याच्या संस्कृतीचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर त्याचे उत्तर आहे एस शंकरराव चव्हाण हे, जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर भारताचे माजी गृहमंत्री देखील राहिलेले आहेत. त्यामुळे हे देखील नाव आणि त्यांच्याशी संबंधित ही इन्फॉर्मेशन पाणी इंजिनियर हे लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, रात आंधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून असे रोगांची नावे आणि त्याच्याशी संबंधित कशाच्या कमतरतेमुळे तो रोग होतो असा प्रश्न येईल, किंवा जीवनसत्वांवरती अशा स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. तर हा रात आंधळेपणा होतो जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आपल्या नोट्समध्ये जीवनसत्वे आणि त्याच्या अभावामुळे होणारे रोग याच्याशी संबंधित डिटेल इन्फॉर्मेशन आहे, ते आपण बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. तर जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा आणि झिरोपॅथेल्मिया हा रोग होतो. त्यामुळे ही 2 नावे लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीवनसत्व बच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर बेरी हा आजार जीवनसत्व बच्या कमतरतेमुळे होतो. जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? तर स्कर्वी किंवा हिरड्यातून रक्त येणे हा जो आजार आहे तो जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे होतो. जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये मूडदूस हा आजार होतो. आणि जीवनसत्व ई च्या कमतरतेमुळे वांझकपणा किंवा इनफर्टिलिटी हा आजार होतो. तर जीवनसत्व के च्या कमतरतेमुळे रक्त न गोठणे हा आजार होतो. तर हे जीवनसत्वे आणि त्याच्या कमतरतेमुळे किंवा अभावामुळे कोणते रोग होतात ते लक्षात ठेवा. त्याचबरोबर कोणत्या अन्नामधून जीवनसत्व कोणते मिळते ते त्याचे मुख्य स्रोत आहेत ते देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी जीवनसत्वांची रासायनिक नावे देखील लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्यातल्या त्यात जीवनसत्व अ ला रॅटिनॉल म्हणतात, ब ला थायमिन आणि क ला ॲस्कॉर्बिक ॲसिड, ही 3 तरी पाठ करा, याच्यावरती प्रश्न कदाचित येऊ शकतो. आणखीन एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे ती म्हणजे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत? तर जीवनसत्व ब आणि जीवनसत्व क ही 2 जीवनसत्व पाण्यामध्ये विरघळतात. त्यामुळे हे देखील पाठ करा, याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. प्रश्न क्रमांक 8, पृथ्वीच्या पृष्ठालगत वातावरणाचा कोणता थर असतो? तर भूगोलाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारलेला आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागालगत जो वातावरणाचा थर असतो त्याला तपांबर किंवा ट्रॅपोस्पियर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून वातावरणाचे विविध थर जे आहेत ते आपण बघूया. तर वातावरणाच्या थरामध्ये पहिला असतो तपांबर, ज्याला स्ट्रॅटोस्पियर म्हटलं जातं. दुसरा असतो स्थितांबर, ज्याला स्ट्रॅटोस्पियर म्हटलं जातं. तिसरा असतो मध्यांबर, ज्याला मेझोस्पियर म्हटलं जातं. चौथा असतो दलांबर किंवा आयनांबर, तर आयनांबर शक्यतो लक्षात ठेवा, ज्याला थर्मोस्पियर म्हटलं जातं. आणि 5वा असतो बाह्यांबर, ज्याला एक्झोस्पियर म्हटलं जातं. आता परीक्षेत या 5 थरांवरती काही प्रश्न विचारले जातात ते आपण बघूया की हवामानाविषयी सर्व महत्त्वाच्या क्रिया कोणत्या थरामध्ये घडतात असा प्रश्न येतो. तर याचे उत्तर असेल तपांबर किंवा ट्रॅटोस्पियर. हे इंग्लिश नाव देखील लक्षात ठेवा, कधीकधी डायरेक्ट फक्त इंग्लिश नावच तुम्हाला दिलं जातं. त्यानंतर दुसरा प्रश्न येऊ शकतो तो म्हणजे ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो? तर याचे उत्तर असेल स्थितांबर किंवा स्ट्रॅटोस्पियर. किंवा अजून एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या थरातून विमाने उडतात? तर त्याचे उत्तर असेल स्थितांबर हेच. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर आणखीन एक प्रश्न येतो की रेडिओ लहरींचे परावर्तन किंवा रेडिओ लहरींसाठी कोणता थर उपयोगी आहे? तर त्याचे उत्तर असेल आयनांबर किंवा थर्मोस्पियर. आता हे लक्षात ठेवण्यासाठी देखील एक ट्रिक आपण सांगितलेली आहे नोट्समध्ये, ते आहे तुला सांगून मी थकलो बाहेरचा. आता याच्यामध्ये विविध थर आहेत वातावरणाचे, ते म्हणजे तू म्हणजे तपांबर, सा म्हणजे स्थितांबर, मी म्हणजे मध्यांबर, थ म्हणजे थर्मोस्पियर किंवा त्याला आपण आयनांबर म्हणतो, आणि बाहेर म्हणजे बाह्यांबर. हे लक्षात ठेवा, तुला सांगून मी थकलो बाहेरचा. तर अशा प्रकारे काही ट्रिक्स देखील आपण नोट्समध्ये दिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्ही ते क्रमवार लक्षात ठेवू शकता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, विजेच्या बल्बमध्ये कोणती तार वापरली जाते? तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टनची तार वापरली जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे.
आता दिलेले पर्याय व याचे संबंधित अधिक माहिती आपण बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर असा प्रश्न परीक्षेत येतो की बल्बचे आयुष्य वाढवण्यासाठी किंवा टंगस्टनची किंवा धातूची वाफ होऊ नये म्हणून बल्बमध्ये कोणता वायू भरला जातो. तर बल्बमध्ये नायट्रोजन किंवा आर्गॉन यासारखे निष्क्रिय वायू भरले जातात. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला कोणता पर्याय दिलेला आहे त्याच्यावरून तुमचे उत्तर डिसाईड होईल. त्यानंतरचा प्रश्न येतो, हा तर खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे की इलेक्ट्रिक शेगडी किंवा हीटरमध्ये किंवा इस्त्रीमध्ये कोणत्या धातूची कॉईल वापरली जाते. तर याचे उत्तर असेल नायक्रॉम धातू. हा पाठच करा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर जी फ्यूज तार असते त्याच्यामध्ये कोणते धातू असतात. तर शिसे आणि कथील किंवा लीड आणि टीन हे धातू हे फ्यूज तारमध्ये असतात आणि घरातील वायरिंगसाठी तांबे किंवा कॉपर वापरले जाते. त्यामुळे या काही महत्त्वाच्या धातू आहेत किंवा कॉइल्स आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंडियन इंडिपेंडन्स लीग, आझाद हिंद सेना, सुभाषचंद्र बोस हे खूप महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली रासबिहारी बोस यांनी. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता याच्या संबंधित अधिक माहिती आपण बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोठे करण्यात आली. तर याचे उत्तर असेल जपानमधील टोकियो या ठिकाणी. आपण आत्ताच पाहिलं त्याचे संस्थापक आहेत रासबिहारी बोस हे. याची स्थापना करण्यासाठी सदस्य किंवा सैनिक कोण होते याच्यामध्ये. तर जे भारताच्या बाहेर राहणारे भारतीय व्यक्ती होते त्यांना एकत्रित करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देण्यासाठी किंवा लढा उभा करण्यासाठी ही संघटना निर्माण करण्यात आली. मग याचा उद्देश काय होता असा देखील प्रश्न विचारला जाईल. तर भारताला ब्रिटिश राजवटीपासून मुक्त करणे आणि आझाद हिंद फौजदेला राजकीय पाठबळ देणे ही आझाद हिंद सेना सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. तर याला राजकीय पाठबळ देण्यासाठी ही इंडियन इंडिपेंडन्स लीग काम करत होती, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी अजून एक महत्त्वाची परिषद होती ती आहे बँकॉक परिषद. याच परिषदेमध्ये रासबिहारी बोस यांनी ही जी लीग आहे इंडियन इंडिपेंडन्स लीग हिचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आणि याच रासबिहारी बोस यांनी आपल्या सुभाषचंद्र बोस यांना पूर्व आशियात येण्याचे निमंत्रण दिले होते की जेणेकरून पुढे जाऊन ही आझाद हिंद सेना निर्माण होईल आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदत होईल. त्यामुळे ही बँकॉक परिषदेत काय झालं हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंडियन इंडिपेंडन्स लीगपेक्षाही महत्त्वाची असलेली आझाद हिंद सेना याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता या आझाद हिंद सेनेमध्ये काही फौजेच्या तुकड्या होत्या आणि त्यांची नावे कोणती होती लक्षात घ्या. त्याच्यामध्ये गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड, आझाद ब्रिगेड, झाशीची राणी रेजिमेंट होती. आता परीक्षेत प्रश्न विचारला जातो की झाशीची राणी रेजिमेंटची नेतृत्व कोणी केले. तर याचे नेतृत्व केले डॉक्टर लक्ष्मी सेहगल किंवा लक्ष्मी स्वामीनाथन यांनी. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा की ज्यांनी झाशीच्या राणीच्या तुकडीचे नेतृत्व केलेले. त्यानंतर आझाद हिंद सेनेची प्रसिद्ध घोषणा कोणती होती असा प्रश्न विचारला जातो. तर त्याचे उत्तर असेल चलो दिल्ली. ही कोणी दिली. तर ही दिली सुभाषचंद्र बोस यांनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असतो की आझाद हिंद सेनेचे अधिकृत अभिवादन किंवा त्याच्यासाठी शब्द काय होते. तर याचे उत्तर असेल जय हिंद. जय हिंद ही घोषणा किंवा अभिवादन आहे आझाद हिंद सेनेचे. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा ही घोषणा कोणी दिली. तर ही घोषणा दिली सुभाषचंद्र बोस यांनी. त्यानंतर प्रश्न येतो की आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य किंवा मोटो काय आहे. तर इत्तेहाद, इतमाद आणि कुर्बानी, ज्याला मराठीत तुम्हाला दिलं जाईल की एकता, विश्वास आणि बलिदान हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे. तर ते आहे आझाद हिंद सेनेचे. त्यामुळे हे ब्रीदवाक्य देखील तोंडपाठ करा. आणि सर्वात महत्त्वाचं त्याच्यानंतर की आझाद हिंद सेनेचे एम्ब्लेम म्हणजे बिल्ला किंवा प्रतीक काय होते. तर ते होते झेप घेणारा वाघ हे. त्यामुळे हे त्याचे प्रतीक देखील लक्षात ठेवा. तर ही खूप महत्त्वाची प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे याच्यातला, याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारले जातात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11, जगात सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता कोण आहे. तर जगातील सर्वात तरुण बुद्धिबळ विजेता ठरलेला आहे
गुकेश डोम्माराजू किंवा डी गुकेश हे याचं उत्तर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1. आता परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त चालू घडामोडींचे प्रश्न विचारले जाणार नाहीत. मात्र 2-3 जे प्रश्न विचारले जातील ते एक तर तुम्हाला राजकारण किंवा राजकीय ज्या काही चालू घडामोडी आहेत, म्हणजे सध्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळातील सदस्य याच्यावरती प्रश्न विचारले जातील. किंवा दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे क्रीडा घडामोडी. तर या दोन्ही चालू घडामोडींच्या वरती प्रश्न विचारले जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. कारण पाठीमागचे जे प्रश्न आपण किंवा प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्ये या 2 चालू घडामोडींवरती जास्त प्रश्न विचारलेले दिसत आहेत. त्यामुळे या 2 ॲटलिस्ट चांगले तयारी करून ठेवा. प्रश्न क्रमांक 12. पृथ्वी कोणत्या आकाशगंगेचा भाग आहे? तर आपली पृथ्वी ही मिल्की वे या आकाशगंगेचा भाग आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत पृथ्वीच्या संबंधित किंवा आकाशगंगेच्या संबंधित आणखीन कोणते प्रश्न विचारू शकतात ते बघूया. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की पृथ्वीचा आकार काय आहे? तर तो पूर्णपणे गोल नसून जिओइड या प्रकारचा आहे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्याचबरोबर पृथ्वी ही ध्रुवावरती थोडीशी चपटी आहे. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की पृथ्वीच्या पृष्ठभागावर टिंब टक्के पाणी आणि टिंब टक्के जमीन आहे. तर 71% पाणी आहे आणि 29% जमीन आहे. त्याचबरोबर पृथ्वीच्या वातावरणातील प्रमुख गॅसेस किंवा वायूवरती देखील प्रश्न विचारला जातो. नायट्रोजन वायू किती टक्के आहे? तर तो आहे 78%. किंवा ऑक्सिजनवरती प्रश्न विचारला जातो तर तो आहे 21%. त्यामुळे हे दोन्ही इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की निळा ग्रह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर त्याचे उत्तर असेल पृथ्वी. पृथ्वीवरच्या पाण्यामुळे त्याला निळा ग्रह म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर पृथ्वीची जुळी बहीण म्हणून कोणाला ओळखलं जातं असा प्रश्न विचारला जातो. तर त्याचे उत्तर आहे शुक्र ग्रह हा. त्यानंतर लाल ग्रह म्हणून कोणाला ओळखलं जातं हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे. तर त्याचे उत्तर आहे मंगळ ग्रह. त्यानंतर अजून एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे आकाशगंगेच्या संबंधित, ती म्हणजे आपली जी मिल्की वे आकाशगंगा आहे त्याच्या सर्वात जवळची दुसरी आकाशगंगा कोणती असा प्रश्न येतो. तर त्याचे नाव आहे अँड्रोमेडा. अँड्रोमेडा ही आकाशगंगा आपल्या आकाशगंगेच्या जवळ असलेली आकाशगंगा आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न विज्ञानाच्या दृष्टिकोनातून, तो म्हणजे सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो असा प्रश्न येतो. तर यासाठी सुमारे 8 मिनिटे 20 सेकंद एवढा कालावधी लागतो. त्यामुळे हा कालावधी देखील लक्षात ठेवा, जो कालावधी सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवर पोहोचण्यासाठी लागतो. प्रश्न क्रमांक 13. हिराकूड धरण कोणत्या नदीवरती आहे? तर हे हिराकूड धरण आहे महानदीवरती. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता महानदीवरती अजून कोणते प्रश्न विचारू शकतात? तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की महानदीवरती बांधलेले हिराकूड धरण कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे ओडिसा राज्यातील धरण. त्यानंतर प्रश्न विचारला जाईल की जगातील सर्वात लांब मातीचे धरण कोणते आहे? तर जगातील सर्वात लांब मातीचे धरण आहे हिराकूड धरण आहे. त्यामुळे हे हिराकूड धरण लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर आणखीन काही महत्त्वाची धरणे आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भाकरा नांगल धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर ते आहे सतलज नदीवरती. त्यानंतर भारतातील सर्वात मोठे ग्रॅव्हिटीचे धरण किंवा गुरुत्वीय धरण कोणते आहे? तर याचे उत्तर असेल भाकरा नांगल धरण आहे. त्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? तर त्याचे उत्तर असेल तेहरी धरण. किंवा असा देखील प्रश्न ते विचारू शकतात की तेहरी धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर ते आहे भागीरथी नदीवरती. त्यामुळे तेहरी धरणाची देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. त्यानंतर जगातील सर्वात मोठे दगडी बांधकामाचे धरण हे कोठे आहे? तर ते आहे नागार्जुन सागर धरण हे कृष्णा नदीवरचे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 14. नटसम्राट हे नाटक कोणी लिहिले? तर परीक्षेमध्ये तुम्हाला नाटक किंवा पुस्तके आणि त्याचे लेखक याच्यावरती 100% प्रश्न विचारणार आहेत. तर नटसम्राट हे जे नाटक आहे ते लिहिलेले आहे वि.वा. शिरवाडकर यांनी, म्हणजेच कुसुमाग्रजांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर असा देखील प्रश्न विचारला जातो की विशाखा हा काव्यसंग्रह कोणाचा आहे?
तर हा जो विशाखा काव्यसंग्रह आहे तो देखील वि. वा. शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रजांनीच लिहिलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची नाटके किंवा पुस्तके आणि त्याचे लेखक आपण बघूया. पु. ल. देशपांडे यांची महत्त्वाची पुस्तके आहेत ती फुलराणी, बटाट्याची चाळ, आसामी आसामी. त्यानंतर प्र. के. अत्रे यांची महत्त्वाची पुस्तके आहेत मोरूची मावशी, हे नाटक देखील खूप महत्त्वाचे आहे. त्यानंतर साष्टांग नमस्कार आणि श्यामची आई हा चित्रपट देखील खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे सर्व महत्त्वाचे पुस्तके किंवा नाटके आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विजय तेंडुलकर यांचे महत्त्वाचे नाटक आहे घाशीराम कोतवाल हे. त्यानंतर सखाराम बाइंडर आणि शांतता कोर्ट चालू आहे. तर हे तिन्ही लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ययाती ही कादंबरी कोणाची आहे असा प्रश्न विचारला जातो. तर त्याचे उत्तर असेल वि. स. खांडेकर हे. त्यानंतर भालचंद्र नेमाडे यांची महत्त्वाची पुस्तके आहेत कोसला, हिंदू, एक समृद्ध अडगळ ही. त्यानंतर राम गणेश गडकरी यांचे महत्त्वाचे नाटक आहे एकच प्याला आहे. आणि व्यंकटेश माडगुळकर यांचे महत्त्वाचे पुस्तक आहे बनगरवाडी. तर ही काही महत्त्वाची पुस्तके आणि नाटके आहेत आणि त्यांची लेखक आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 15, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? तर भावार्थ दीपिकेलाच ज्ञानेश्वरी म्हणून ओळखलं जातं आणि ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे संत ज्ञानेश्वर यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर आहे. आता पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये आपण संत एकनाथांची काही महत्त्वाचे ग्रंथ, संत रामदास यांचे ग्रंथ, संत गाडगे बाबा यांच्याबद्दल आणि संत तुकडोजी महाराज यांच्याबद्दल देखील सविस्तर माहिती पाठीमागच्या व्हिडिओजमध्ये आपण कव्हर केलेली आहे. ती मी आता इथे रिपीट करत नाही. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून 2 ग्रंथ महत्त्वाचे आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात की विवेक सिंधू हा ग्रंथ कोणाचा आहे? तर हा ग्रंथ आहे मुकुंदराज यांचा. त्यानंतर लीळा चरित्र हे कोणी लिहिलेले आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. तर माहीम भट यांनी हे ग्रंथ किंवा चरित्र लिहिलेले आहे. त्यामुळे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 16, युरोप आणि आफ्रिका या 2 खंडांच्या दरम्यान कोणता समुद्र येतो? तर हा थोडासा डिफिकल्ट प्रश्न आहे. मात्र वेगवेगळे खंड आणि त्याच्या दरम्यान असलेले समुद्र, त्याचबरोबर प्रमुख खंडातील प्रमुख वैशिष्ट्ये याच्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. तर युरोप असेल आणि आफ्रिका खंड असेल यांच्या दरम्यान असलेला समुद्र आहे भूमध्य समुद्र हा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता आपण नोट्समध्ये काही प्रमुख समुद्रधोनी आणि त्यांना जोडणारे जलसाठे दिलेले आहेत की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जातो, किंवा काही खंड आणि त्यांच्या दरम्यान असलेले समुद्र किंवा जलसाठे किंवा तलाव बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर सर्वात महत्त्वाची म्हणजे पाल्कची समुद्रधोनी ही कोठे आहे असा प्रश्न विचारला जातो. तर ही आहे बंगालचा उपसागर आणि पाल्कची खाडी यांच्या दरम्यान, तसेच भारत आणि श्रीलंका या 2 देशांच्या दरम्यान असलेली ही समुद्रधोनी आहे. त्यामुळे ही खूप महत्त्वाची आहे कारण ही भारताशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न विचारला जातो बेरिंगची समुद्रधोनी ही कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या 2 देशांना स्थानांना जोडते? तर अमेरिकातील अलास्का हे ठिकाण आणि रशिया या 2 देशांच्या दरम्यान असलेली ही बेरिंगची समुद्रधोनी आहे. त्यानंतर आत्ता चर्चेत असलेली आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त महत्त्वाची असलेली समुद्रधोनी कोणती आहे? तर ती आहे होर्मुझची समुद्रधोनी. आणि ही समुद्रधोनी पर्शियनचे आखात आणि ओमानचे आखात यांच्या दरम्यान आहे. आणि हे कोणाकोणाला जोडते? तर ओमान आणि इराण या 2 स्थानांना किंवा ठिकाणांना. त्यामुळे होर्मुझची समुद्रधोनी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाईल कारण याच्यावरती इराणचे कंट्रोल आहे आणि ती इराणनी सध्या बंद करून ठेवलेली आहे. त्यामुळे जगभरातील तेलाचा जो व्यापार असतो किंवा विविध वस्तूंचा जो जहाजांच्या मार्गाने या समुद्रधोनीतून चालतो तो सध्या ठप्प झालेला आहे आणि त्यामुळेच परीक्षेत त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची देखील जास्त शक्यता आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो की सुंदाची समुद्रधोनी ही कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे इंडोनेशिया या ठिकाणी. आणि त्याच्यावरती प्रश्न का विचारला जाईल? कारण ही जावा समुद्र आणि आपला हिंदी महासागर यांना जोडते. त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. तर या काही महत्त्वाच्या समुद्रधोनी आहे त्या वाचून घ्या, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 17, कोणत्या देशाची राज्यघटना लिहायला सगळ्यात जास्त दिवस लागले किंवा सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे? तर आपण मागाशीच पाहिलेलं
की भारताची राज्यघटना जी आहे ती सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे. आणि ही राज्यघटना लिहायला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला होता. आणि मी मगाशी सांगितलेलं की याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. तर हा कालावधी लक्षात ठेवा. हा पुन्हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात. आता राज्यघटनेवरती 100% प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि आपण जी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत त्याच्या बाहेर एकही प्रश्न भारताच्या राज्यघटनेवरचा तुमचा जाणार नाही याची गॅरंटी आहे. तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ घटनेत किती भाग होते. तर मूळ घटनेत 22 भाग होते, 395 कलमे होते आणि 8 परिशिष्टे होते. मात्र सध्या जी घटना आहे त्याच्यामध्ये सुधारणा होऊन 25 भाग, 470पेक्षा जास्त कलमे आणि 12 परिशिष्टे आहेत. त्यामुळे सध्याच्या घटनेतील 25 भाग आणि 12 परिशिष्टे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते. तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आता जे पर्याय दिलेले आहेत त्याच्याशी संबंधित आपण माहिती बघूया की ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारू शकतात. तर परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की जगातील पहिली लिखित राज्यघटना कोणत्या देशाची आहे. तर त्याचे उत्तर असेल अमेरिकन राज्यघटना. त्यामुळे लक्षात ठेवा. किंवा असा देखील प्रश्न येऊ शकतो की फक्त 7च कलमे असलेली राज्यघटना कोणत्या देशाची आहे. तर त्याचे उत्तर देखील आहे अमेरिकेची राज्यघटना. त्यानंतरचा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशाची राज्यघटना ही अलिखित आहे म्हणजे ती लिहिलेली नाही आहे. तर याचं उत्तर आहे इंग्लंडची राज्यघटना. इंग्लंड देशाची राज्यघटना जी आहे ती लिखित स्वरूपाची नाही आहे, तर ती वेगवेगळ्या प्रथा असतील, परंपरा असतील आणि संसदेचे कायदे असतील त्याच्यावरती आधारित असलेली अलिखित राज्यघटना आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. भारतीय राज्यघटना तयार होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर भारताची राज्यघटना निर्माण होत असताना संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे व्यक्ती जे संविधान सभेशी संबंधित आहेत आणि ज्याच्यावरती 100% प्रश्न येऊ शकतात अशी माहिती आपण बघूया. तर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की संविधान सभेचे पहिले तात्पुरते अध्यक्ष कोण होते. तर याचे उत्तर असेल डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते, जे आत्ताच आपण पाहिलं की डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. त्यानंतर संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून कोणी काम केले. तर H.C. मुखर्जी यांनी संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून काम केले होते. आता खूप वेळा विचारलेला हा प्रश्न आहे की संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार कोण होते. तर B.N. राव हे संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार होते. त्यानंतर H.V. अय्यंगार हे संविधान सभेचे सेक्रेटरी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. याच्यावरती देखील खूप वेळा प्रश्न विचारला जातो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान सभेचे चिन्ह काय होते. तर हत्ती हा संविधान सभेचे चिन्ह होते. त्यामुळे हे चिन्ह देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 19. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलेले आहे. तर वंदे मातरम गीत लिहिलेले आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून वंदे मातरम आणि राष्ट्रगीत हे खूप महत्त्वाचे आहे. जनगण मन याच्यावरती प्रश्न विचारले जातील आणि त्याच्यावरती कोणते प्रश्न येऊ शकतात ते आपण व्यवस्थितरित्या बघूया. तर वंदे मातरम हे कोणी लिहिलेले आहे. तर याचे लेखक आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी. हे गीत कोणत्या पुस्तकातून घेतलेले आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर 1882ची आनंदमठ ही चॅटर्जींची प्रसिद्ध कादंबरी आहे. या कादंबरीमधून वंदे मातरम हे गीत घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे गीत पहिल्यांदा केव्हा गायले असा प्रश्न येऊ शकतो. तर याचे पहिले गायन हे 1896च्या काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये घेण्यात आलेले हे लक्षात ठेवा. आणि हे गीत कोणी गायले तर रवींद्रनाथ टागोर यांनी. त्याच्यानंतर प्रश्न विचारला जातो की वंदे मातरमला पहिल्यांदा मान्यता राष्ट्रीय गीत म्हणून कधी देण्यात आली. तर 26 जानेवारी 1950 रोजी वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत नॅशनल सॉन्ग म्हणून निवडण्यात आले होते. त्यामुळे हे लक्षात ठेवा. वंदे मातरम काय आहे तर वंदे मातरम हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. आता आपण भारताचे राष्ट्रगीत जनगण मन याच्याबद्दल माहिती बघूया की परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल
की भारताचे नॅशनल अँथम काय आहे, तर ते आहे जनगण मन. मग याचे लेखक कोण आहेत असा देखील प्रश्न विचारला जातो. तर हे लिहिलेले आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोर यांनी बांगलादेशचे देखील राष्ट्रगीत लिहिलेले आहे, त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन. त्याचबरोबर ह्या ज्या जनगण मन आहे याचा गायनाचा वेळ असतो तो असतो 52 सेकंद. 52 सेकंदामध्ये आपल्याला हे राष्ट्रगीत म्हणायचे असते आणि याची देखील स्वीकृती ही 24 जानेवारी 1950लाच झाली. म्हणजे जनगण मन आणि वंदे मातरम हे दोन्ही एकाच दिवशी म्हणजे 24 जानेवारी 1950ला स्वीकृत केले गेलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे वंदे मातरम आहे ते आहे राष्ट्रीय गीत किंवा नॅशनल सॉन्ग. तर जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणजेच नॅशनल अँथम आहे. तर हे दोन डिफरन्स आहेत, हे लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न येतो किंवा इथे कन्फ्युजन होतं मुलांचं. तर त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 20. भारताच्या किनारपट्टीला लागून एकूण किती राज्य आहेत? तर भारताची जी किनारपट्टी आहे त्याला लागून असलेले किंवा समुद्रकिनारी असलेले राज्य किती आहेत भारतात? तर ते आहेत 9 राज्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या संबंधी अधिक माहिती आपण बघूया की परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भारताची किनारपट्टी एकूण किती किलोमीटर लांब आहे? तर ते आहे 7517 किलोमीटर लांब एवढी किनारपट्टी भारताला लाभलेली आहे. मग याच्यामध्ये आपण मुख्य भूमी प्लस बेटे यांचा समावेश करून मग ही एवढी त्याची लांबी होते. त्यानंतर ह्या मुख्य भूमीला एकूण 9 राज्ये आहेत जी समुद्रकिनारे आहेत. तर 4 केंद्रशासित प्रदेश आहेत जी समुद्रकिनारे आहेत किंवा किनारपट्टीवर आहेत. पण आपल्याला फक्त राज्य विचारलेले होते त्यामुळे आपण 9 राज्ये हे याचे योग्य उत्तर असेल. आता परीक्षेत 9 राज्ये कोणकोणती आहेत जी किनारपट्टीला लागून आहेत? तर पश्चिम किनारपट्टीवरती म्हणजेच अरबी समुद्राला लागून असलेले राज्य आहेत गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ, म्हणजे 5 राज्य. त्यामुळे 5 राज्य लक्षात ठेवा. पुढचा वेळ प्रश्न येईल अरबी समुद्राला लागून असलेली राज्य किती आहेत? तर ते आहेत 5. त्यानंतर पूर्व किनारपट्टी म्हणजेच बंगालच्या उपसागराला लागून असलेले राज्य कोणते आहेत? तर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि पश्चिम बंगाल, म्हणजे 4 राज्ये ही पूर्व किनारपट्टीवर म्हणजेच बंगालच्या उपसागराला लागून आहेत. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य कोणते? तर भारतातील सर्वात लांब किनारपट्टी असलेले राज्य आहे गुजरात हे. त्याची सुमारे 1600 किलोमीटर एवढी लांबीची किनारपट्टी आहे. आणि तर सर्वात लहान किनारपट्टी असलेले राज्य आहे गोवा राज्य. गोवा राज्याची किनारपट्टी सर्वात लहान आहे. तर ही इन्फॉर्मेशन किंवा फॅक्ट्स लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्राच्या सीमेलगत एकूण किती राज्य आहेत? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारत आणि महाराष्ट्र याचा जो प्राकृतिक आणि राजकीय भूगोल आहे याच्यावरती प्रश्न विचारले जातात. त्यामुळे दोन्ही देखील व्यवस्थित तयारी करून ठेवायचे आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याची पूर्ण तयारी करून घेणारच आहोत. तर महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेली राज्य आहेत 6 एवढी. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता याच्या संबंधित अजून कोणते प्रश्न येऊ शकतात ते बघूया. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की किती केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत? तर एकच केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली, याच्या सीमा या महाराष्ट्र राज्याला लागून आहेत. तर 6 राज्य आहेत की ज्यांच्या सीमा महाराष्ट्र राज्याला लागून आहेत, म्हणजे 6+1 असे एकूण 7 केंद्रशासित प्रदेश प्लस राज्य यांच्या सीमा महाराष्ट्राला लागून आहेत. मग परीक्षेत प्रश्न विचारला जातो की सर्वात लांब सीमा कोणत्या राज्यासोबत आहे महाराष्ट्राची? तर ते राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यासोबत सर्वात लांब सीमा शेअर केलेली आहे महाराष्ट्र राज्याने. तर सर्वात लहान सीमा कोणत्या राज्यासोबत आहे? तर ते आहे गोवा या राज्यासोबत. फक्त सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा गोवा या राज्यासोबत बॉर्डर शेअर करते. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. आता याच्या संबंधी अधिक आपण माहिती बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की गुजरात हे राज्य महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहे? तर ते आहे वायव्येस. आणि त्याच्यासोबत पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यांच्या सीमा आपण शेअर करतो. त्याच्यानंतर
मध्य प्रदेश हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे? तर ते आहे उत्तर दिशेला. आणि याच्यासोबत नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा या मध्य प्रदेश राज्यासोबत महाराष्ट्राच्या जोडलेल्या आहेत. त्यानंतर प्रश्न विचारला जाईल की छत्तीसगड हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहे? तर ते आहे पूर्व दिशेला. आणि याच्यासोबत गोंदिया आणि गडचिरोली म्हणजे फक्त 2 जिल्ह्यांच्या सीमा या छत्तीसगड राज्याला लागून आहेत. त्यानंतर तेलंगणा हे महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेस आहे? तर ते आहे आग्नेय दिशेला. आणि याच्यासोबत गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड या 4 जिल्ह्यांच्या सीमा तेलंगणाला लागून आहेत. त्यानंतर कर्नाटक हे महाराष्ट्राच्या दक्षिण दिशेला आहे. आणि याच्यासोबत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड म्हणजे 7 जिल्ह्यांच्या सीमा या कर्नाटक राज्याला लागून आहेत. त्यानंतर गोवा या राज्य महाराष्ट्राच्या नैऋत्य दिशेला आहे. आणि याच्यासोबत फक्त सिंधुदुर्ग या एकाच जिल्ह्याची सीमा अटॅच आहे. आणि त्यानंतर एक केंद्रशासित प्रदेश आहे दादरा नगर हवेली, जे महाराष्ट्राच्या वायव्य दिशेलाच आहे आणि ज्याच्यासोबत फक्त पालघर या जिल्ह्याच्या सीमा आपण शेअर करतो. त्यामुळे हे सर्व जिल्हे ते कोणत्या राज्याला लागून आहेत, त्याचबरोबर कोणते राज्य कोणत्या दिशेला आहे महाराष्ट्राच्या, आणि त्याचबरोबर किती जिल्ह्यांच्या सीमा या कोणत्या राज्याला लागून आहेत ती इन्फॉर्मेशन आहे. याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक 22, पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर यवतमाळ जिल्ह्याची ओळख ही पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून केली जाते, कारण त्याचे कापूस उत्पादनामध्ये अग्रक्रमांकावर आहे म्हणून. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन किंवा शहरे बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. तर जळगाव जिल्हा हा कशासाठी फेमस आहे? तर केळीचे शहर किंवा केळी उत्पादनासाठी किंवा याला बनाना सिटी म्हणून ओळखलं जातं. वर्धा जिल्हा हा गांधीजींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि नागपूर जिल्हा हा संत्र्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून 3 महत्त्वाचे जिल्हे आणि ते कशासाठी ओळखले जातात ही लक्षात ठेवा. जे आपल्या GS GKच्या PYQ नोट्स आहेत त्याच्यामध्ये खूप सारे जिल्हे आणि त्याचे ओळख आपण दिलेले आहे, ती देखील तुम्ही व्यवस्थित करून घ्या. त्यातील कोणत्याही जिल्ह्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 23, विधानसभेचे नागपूर अधिवेशन कोणत्या करारानुसार होते? तर विधानसभेचे जे एक अधिवेशन, हिवाळी अधिवेशन नागपूरला होते, तर त्यासाठी एक करार झालेला, त्या नाव आहे कराराचे नागपूर करार. 1953 सालचा, हे साल देखील लक्षात ठेवा. आणि या नागपूर करारानुसारच एक अधिवेशन हे नागपूरला घ्यायचे ठरवण्यात आले. आता या 1953च्या नागपूर करारातील काही महत्त्वाच्या तरतुदी बघूया की ज्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. तर याच करारानुसार मुंबई उच्च न्यायालयाचे एक उपखंडपीठ हे नागपूर येथे स्थापन करण्याची ठरवण्यात आलेली. त्यामुळे परीक्षेत हा देखील प्रश्न विचारला जाईल तुम्हाला. प्रशासकीयदृष्ट्या विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामध्ये विकास निधी आणि सरकारी नोकऱ्यांचे समान वाटप करण्याचे देखील आश्वासन ह्या नागपूर करारानुसार देण्यात आलेले. आणि हाच नागपूर करार आहे की ज्याच्यामुळे नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून घोषित करण्यात आलेले. त्यामुळे नागपूरला राजधानीचा दर्जा कोणत्या करारानुसार मिळाला? तर तो आहे नागपूर करार हा. त्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असलेला करार आहे. प्रश्न क्रमांक 24, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत तुम्हाला 2 कलमे माहीत असणं आवश्यक आहे की कलम 63 नुसार संविधानातल्या भारताचा एक उपराष्ट्रपती असेल आणि कलम 64 सांगतं की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजेच काय? तर जो व्यक्ती उपराष्ट्रपती म्हणून निवडून येईल तोच व्यक्ती भारताच्या राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. म्हणजे राज्यसभेसाठी वेगळी निवडणूक नाही आहे अध्यक्षपदासाठी. तर उपराष्ट्रपती म्हणून जो निवडून येईल तोच ॲटोमॅटिकली राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असेल. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून उपराष्ट्रपदी पदाच्या ज्या पात्रता आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, त्या लक्षात घ्या. एकतर तो व्यक्ती भारताचा नागरिक पाहिजे, दुसरी गोष्ट तो वयाची 35 वर्षे पूर्ण पाहिजे, आणि तिसरी गोष्ट राज्यसभेचा तो सदस्य म्हणून निवडून आला पाहिजे.
तर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की उपराष्ट्रपती म्हणून निवडून येण्यासाठी किती वर्ष पूर्ण असावे लागतात, तर 35 वर्षे हे लक्षात ठेवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उपराष्ट्रपती पदासाठी जी निवडणूक होते त्याच्यासाठी संसदेची दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा असेल आणि राज्यसभा असेल याचे सर्व सदस्य भाग घेतात. मग त्यात निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्ही येतात. म्हणजेच काय, तर फक्त संसदेचे सदस्य उपराष्ट्रपती पदासाठी वोट टाकत असतात. त्याच्यामध्ये राज्यांचा कोणताही सहभाग नसतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ किती असा प्रश्न येतो, तर पद स्वीकारल्यापासून 5 वर्ष म्हणजे पदाची शपथ घेतल्यापासून पुढे 5 वर्ष. त्यानंतर परीक्षेत प्रश्न विचारला जातो की उपराष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे देतात, तर भारताच्या राष्ट्रपतींकडे ते आपला राजीनामा सोपवतात. उपराष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतं, तर भारताचे राष्ट्रपती किंवा त्यांनी नियुक्त केलेला व्यक्ती हा उपराष्ट्रपतींना पदाची शपथ देतो. मग सध्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत असा प्रश्न विचारला जातो, तर CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती आहेत सध्या आणि ते भारताचे 15वे उपराष्ट्रपती आहेत. त्यामुळे 15वे उपराष्ट्रपती हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25, रिश्टर स्केलने काय मोजले जाते, तर रिश्टर स्केल हे वापरले जाते भूकंपाचे मोजमाप करण्यासाठी. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की रिश्टर स्केलचा शोध कोणी लावला, तर याचा शोध लावला चार्ल्स रिश्टर यांनी आणि म्हणूनच त्यांच्या नावावरूनच याला रिश्टर स्केल म्हणून ओळखलं जातं. आता याची तीव्रता मोजण्यासाठी किती अंक असतात, तर 1 ते 10च्या दरम्यानचे अंक असतात. त्यामुळे हे स्केल देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर असा देखील प्रश्न विचारला जातो की हे कोणत्या प्रकारचे स्केल आहे, तर रिश्टर स्केल हे लॉगरिथमिक प्रकारचे स्केल आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक अंकाच्या वाढीसोबत भूकंपाची शक्ती 32 पट वाढते. म्हणजे 1 पेक्षा 32 पट जास्त तीव्रतेचा भूकंप 2 रिश्टर स्केलचा असतो. तर अशा प्रकारे हा लॉगरिथमिक स्केल आहे, हे लक्षात ठेवा. याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. आता आपल्या नोट्समध्ये काही महत्त्वाचे एककं दिलेले आहेत आणि ती कशासाठी वापरली जातात किंवा त्याच्यावरून कशाचे मोजमाप केले जाते देखील इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर त्यातील काही ठराविक आपण इथे बघूया. विंड व्हेन हे कशासाठी वापरतात, तर वाऱ्याची दिशा ठरवण्यासाठी. ऑडिओमीटर कशासाठी वापरतात, तर श्रवणशक्ती किंवा ऐकण्याची क्षमता मोजण्यासाठी. त्याच्यानंतर सोनारचा वापर कशासाठी केला जातो हा देखील प्रश्न येतो, तर हा पाण्यातील अंतर किंवा पाण्याची खोली मोजण्यासाठी ध्वनी लहरींच्या माध्यमातून हे सोनार स्केल वापरले जाते. त्यानंतर प्रश्न येऊ शकतो की फॅथोमीटरचा उपयोग कशासाठी होतो, तर समुद्राची खोली मोजण्यासाठी. त्यानंतर स्पिग्मो मॅनोमीटर कशासाठी वापरले जाते, तर रक्तदाब मोजण्याची जी मशीन आहे त्याला स्पिग्मो मॅनोमीटर म्हटलं जातं. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर ॲमीटरचा उपयोग कशासाठी होतो, तर विद्युतधारा मोजण्यासाठी ॲमीटर वापरले जाते. तर ही काही महत्त्वाची उपकरणे आणि ती कशासाठी वापरली जातात याची इन्फॉर्मेशन आहे, ही देखील व्यवस्थित करा. ज्यांच्याकडे नोट्स आहेत त्यांनी नोट्समध्ये जेवढे काही उपकरणे आणि त्याची एकके दिलेले आहेत किंवा ती कशासाठी वापरली जातात दिलेले आहेत ती वारंवार वाचा, म्हणजे तुमच्या लक्षात राहतील. प्रश्न क्रमांक 26, मेजर ध्यानचंद कोणत्या खेळाशी संबंधित आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खेळ किंवा क्रीडा घडामोडींशी संबंधित अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर मेजर ध्यानचंद हे संबंधित आहेत हॉकी या खेळाशी. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजून एक प्रश्न विचारला जाईल की हॉकीचे जादूगार म्हणून कोणाला ओळखले जाते, तर याचे उत्तर असेल मेजर ध्यानचंद हे. किंवा असा देखील प्रश्न विचारला जाईल की राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो, तर भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन हा 29 ऑगस्टला साजरा केला जातो. आणि का, तर तो हा दिवस मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे म्हणून. त्यामुळे ही देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे खेळाडू बघूया की ज्याच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे. तर मेरी कोम या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत, तर त्या बॉक्सिंगशी संबंधित असून त्यांनी 6 वेळा जागतिक चॅम्पियनशिप पटकवलेली आहे. त्यामुळे असा देखील प्रश्न विचारला जाईल की 6 वेळा जागतिक चॅम्पियन बनलेल्या खेळाडू कोण आहेत बॉक्सिंगमध्ये, तर त्याचे उत्तर असेल मेरी कॉम हे. त्यानंतर सुनील क्षेत्री हे कशाशी संबंधित आहेत, तर ते आहेत फुटबॉलशी संबंधित. परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की सर्वाधिक गोल करणारा भारतीय खेळाडू कोणता आहे, तर त्याचे उत्तर असेल सुनील क्षेत्री. त्यानंतर विश्वनाथ आनंद हे कशाशी संबंधित आहेत, तर ते हे बुद्धिबळ या खेळाशी संबंधित. किंवा परीक्षेत प्रश्न विचारला जाईल
की भारताचा पहिला ग्रँड मास्टर कोण आहे? तर त्याचे उत्तर असेल विश्वनाथ आनंद हे. त्यानंतर सचिन तेंडुलकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर ते आहे क्रिकेटशी संबंधित. किंवा क्रिकेटचा देव कोण असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर त्याचे उत्तर असेल सचिन तेंडुलकर. किंवा भारतरत्न मिळवणारे पहिले खेळाडू कोण आहेत? तर त्याचे उत्तर देखील सचिन तेंडुलकर हेच असेल. त्यानंतर अंजली भागवत नेमबाजी या खेळाशी संबंधित. स्वप्नील कुशळे हा नेमबाजी या खेळाशी संबंधित म्हणजे शूटिंग या खेळाशी संबंधित आहे. चिराग शेट्टी हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पंकज अडवाणी या बिलियर्ड्स किंवा स्नूकर या खेळाशी संबंधित आहे. दीपिका कुमारी या तिरंदाजी किंवा आर्चरीशी संबंधित आहेत. अभिनव बिंद्रा हे नेमबाजीशी संबंधित आहे. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक गोल्ड मेडल कोणी पटकावले? तर त्याचे उत्तर असेल अभिनव बिंद्रा आहे. त्यानंतर PV सिंधू या कशाशी संबंधित आहेत? तर त्या बॅडमिंटनशी संबंधित असून परीक्षेत प्रश्न येऊ शकतो की 2 ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण? तर 2 ऑलिम्पिक मेडल जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे PV सिंधू ही आणि तिने बॅडमिंटनमध्ये जिंकलेत. किंवा ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू कोण? तर त्याचे उत्तर असेल सायना नेहवाल हे. त्यामुळे हे काही महत्त्वाचे खेळाडू आहेत आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27. अभिनव बिंद्रा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा, एकाच क्वेश्चन पेपरमध्ये 2 वेळा अशाच प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. एक मेजर ध्यानचंद यांच्यावरती आणि दुसरा अभिनव बिंद्रा यांच्यावरती. तर अभिनव बिंद्रा हे आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे नेमबाजी शूटिंगशी संबंधित आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28. एक अश्वशक्ती हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर 1 HP म्हणजे 746 वॅट. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाच्या राशी आणि त्यांची एकके बघूया की ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर फोर्स किंवा बलाचे एकक काय आहे? तर ते आहे न्यूटन. एनर्जी किंवा ऊर्जेचे एकक आहे जूल. स्पीड किंवा चालीचे एकक आहे मीटर पर सेकंद. प्रेशर किंवा दाबाचे एकक आहे पास्कल हे. पॉवर किंवा शक्तीचे एकक आहे वॅट हे. मोमेंटम किंवा संवेगाचे एकक काय आहे? तर किलोग्रॅम मीटर पर सेकंद हे. इलेक्ट्रिक चार्ज किंवा प्रभाराचे एकक काय आहे? तर ते आहे कूलोम्ब हे. आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स किंवा रोधाचे एकक आहे ओहम हे. तर हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असलेली विविध राशी आणि त्यांची एकके आहेत. ही अतिशय व्यवस्थितरित्या पाठ करून ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 29. मॅकमोहन रेषा कोणत्या 2 देशांमध्ये येते? तर ही मॅकमोहन रेषा भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत अशाच प्रकारचा प्रश्न तुम्हाला आणखीन एक विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे अंदमान आणि निकोबार ही भारतीय बेटे कशामुळे सेपरेट झालेले आहेत किंवा त्यांच्या दरम्यान कोणती खाडी आहे? तर त्याला 10 अक्षांश किंवा 10 अंश खाडी म्हटलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो. किंवा आणखीन एक प्रश्न विचारला जाईल की भारताला सर्वात लांब भूसीमा कोणत्या देशाची आहे? तर भारत हा सर्वात लांब भूसीमा शेअर करतो बांगलादेश देशासोबत. म्हणजे जवळपास 4096 किलोमीटर एवढी भूसीमा भारताची बांगलादेशला लागून आहे. तर सर्वात कमी भूसीमा ही भारताची अफगाणिस्तानला लागून आहे. त्यामुळे हे 2 देश लक्षात ठेवा, सर्वाधिक भूसीमा बांगलादेशला तर सर्वात कमी अफगाणिस्तानला. त्याच्यानंतर नोट्समध्ये आपण भारताच्या इतर प्रमुख देशांसोबत ज्या सीमारेषा आहेत त्याच्याशी संबंधित माहिती दिलेली आहे, ते आपण बघूया. मॅकमोहन रेषा ही कोणत्या देशांच्या दरम्यान आहे? भारत आणि चीन. रॅडक्लिफ लाईन ही कोणत्या देशांच्या दरम्यान आहे? तर भारत आणि पाकिस्तान आणि भारत आणि बांगलादेश या 2 देशांच्या दरम्यान जी रेखा आहे तिला रॅडक्लिफ लाईन म्हणतात. त्यानंतर डुरँड ही जी रेषा आहे ती भारत आणि अफगाणिस्तान या 2 देशांच्या दरम्यान आहे. त्यानंतर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल ज्याला आपण LAC म्हणतो ती भारत आणि चीन या 2 देशांच्या दरम्यान आहे. आणि LOC लाईन ऑफ कंट्रोल आहे भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या दरम्यान. तर ह्या काही महत्त्वाच्या सीमारेषा आहेत की ज्याच्यावरती प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30. सती प्रथा बंद करण्यामागे कोणत्या समाजसुधारकाचा मोठा वाटा आहे?
तर राजा राममोहन रॉय हे भारताचे सुरुवातीचे अगदी पहिले समाजसुधारक आहेत आणि त्यांनीच सतीप्रथा बंद करण्यासाठी खूप योगदान दिलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आता परीक्षेत राजा राममोहन रॉय यांच्या संबंधित कोणते प्रश्न येऊ शकतात? तर परीक्षेत विचारलं जाईल की भारतीय प्रबोधनाचे जनक कोणाला म्हटलं जातं? तर त्याचे उत्तर असेल राजा राममोहन रॉय. परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणत्या भारतीय गव्हर्नर जनरलने सतीप्रथा बेकायदेशीर ठरवण्याला कायदा संमत केला? तर त्याचे उत्तर असेल विल्यम बेंटिक. 1829 मध्ये विल्यम बेंटिक यांनी सतीप्रथा बंद केली आणि याच कामामध्ये विल्यम बेंटिक यांना राजा राममोहन रॉय यांनी खूप मदत केलेली. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर याचे संस्थापक देखील आहेत राजा राममोहन रॉय. त्यांनी 1828 मध्ये हा समाज स्थापन केला. त्यानंतर असा प्रश्न विचारला जातो की राजा ही पदवी त्यांना कोणी दिली? तर मुघल सम्राट त्यावेळेचा अकबर दुसरा यांनी त्यांना राजा ही पदवी बहाल केलेली. त्याचबरोबर मिरात उल अकबार हे फारसी भाषेतील आणि संवाद कौमुदी हे बंगाल भाषेतील वृत्तपत्रे आहेत राजा राममोहन रॉय यांची. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की संवाद कौमुदी हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ते आहे राजा राममोहन रॉय. किंवा मिरत उल अकबार हे कोणाचे आहे? तर ते देखील आहे राजा राममोहन रॉय यांचेच. तर हे काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल ज्याच्यावरती प्रश्न विचारू शकतात. तर अशा रीतीने आपण 30 प्रश्न 30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या शिपाई या प्रश्नपत्रिकेतील बघितलेले आहेत. त्याचा 100% फायदा तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये होईल. जे विद्यार्थी आपले व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना माहीत आहे की आपले प्रत्येक व्हिडिओ हे खूप इन्फॉर्मेटिव्ह किंवा माहितीपूर्ण असतात. त्यामुळे शक्यतो रेग्युलर व्हिडिओ बघा. पाठीमागे देखील वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ घेतलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. त्याचा देखील तुम्हाला GS/GK भरपूर फायदा होईल. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी आपली एक टेस्ट सिरीज आहे आणि GS/GKच्या PYQ नोट्सचा देखील एक कोर्स आहे. तर हे दोन्ही कोर्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी स्पर्धा परीक्षा मित्र हे आपले ॲप तुम्हाला डाउनलोड करावे लागेल. या ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये दिलेले आहे. तेथून तुम्ही ही ॲप डाउनलोड करून ह्या कोर्सेस परचेस करू शकता. या व्हिडिओची जर PDF तुम्हाला हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. त्याची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.